पांढरा हा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय बघा. ठीक आहे, तर हा सियर आहे. आता ही ओरी बघा कशी आहे, इकडच्या बाजूनं राऊंड आहे आणि इकडच्या बाजूनं चपटे. डाळीसारखी आहे का? हो. हरभरा डाळीसारखी ओरीच असे. तर प्रत्येक जणांच्या मध्ये ओरीचा आकार वेगळा तुम्हाला दिसतो. इथं पहा, इथेही दिसते तुम्हाला. ठीक आहे, तर अशा हे फॉलिकल आहे. इथं हा फॉलिकल नसून या फॉलिकलच्या आतमध्ये बघितलं सेंटरला एक खड्डा दिसतोय का तुम्हाला? त्याच्यात हा ओव्हुलेटरी फोर्स आहे. इथून ओव्हुलेशन झालेलं आहे. इथून हा ओव्हुलेशन ऑलरेडी झालेलं आहे. ठीक आहे, तर मध्ये खड्डा आहे. याच्यामध्ये मला अजून दाखवतो खड्डा बघायचा तर हा दिसतोय का इथं खड्डा? हा 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 खड्डा आहे इथं. तर हा इथं आपल्याला ओव्हुलेटरी पॉइंट किंवा तिथनं ओव्हुलेशन झालेला आपल्याला दिसतो. आणि ही जी आहे ती फॉलिक्युलर ट्यूब आहे. दोऱ्यासारखं स्ट्रक्चर आहे ना, हे पहा एम्बिडेड आहे. आणि इकडच्या बाजूला एक पडदा दिसतो का तुम्हाला? गर्भाशयाच्या पिशवीचा हा पडदा, ह्याला ब्रॉड लिगामेंट म्हणायचं. हे मशीनच्या मध्ये वीक असतं. जेव्हा गर्भाशयाच्या पिशवीला पीळ पडतो, पिशवीला पीळ पडला होता ना, टॉर्शन झाला, तर त्यावेळेस हा वीक असतो. ह्या वेळेस मग ह्या पिशवीला आतमध्ये 70-80 लिटर पाणी, 30-35 किलोचं वासरू असतं आणि ते झटक्यात उठताना त्या ठिकाणी जर्क बसतो ना.